टरबूज. बरोबर ना? टरबूज नाही, टरबूज करायचं ते आता. मित्रांनो, आता कोण आहे टरबूज हे तुम्हाला नव्याने सांगण्याचं काही काम नाहीये. आता यावेळेला जसं ते सिंगम पिक्चर आहे ना, आता माझी सटकली, आता तुझी वेळ आली, असंच सांगायचं. तर ते पुन्हा मुख्यमंत्री होणार. मग मेंढ्यांना म्हणा तुझा उपयोग संपला, तुझी दाढी धरतील. आणि या लुटमार मंत्र्याला सुद्धा सांगा की अरे कशाला तू करतोय चाळे, कारण तुला आता कोण विचारणार नाहीये. भाजपने आधीच 160 उमेदवार उभे केलेले आहे. निवडणूक आहे आणि उघड उघड आम्ही लढतो. जर चोरून तुम्ही त्याला पाठिंबा देणार असाल तर दुर्दैवाने तुम्ही सुद्धा महाराष्ट्र द्रोही आहात. हे मला इथेच येऊन सांगावं लागेल सगळ्यांना की हे महाराष्ट्र द्रोही आहेत, यांच्यामुळे महाराष्ट्राचा घात झालाय. त्याच्यामुळे महाराष्ट्राचा घात कोणी करू नका. शिवसेनेने कधी हे चाळे केलेले नाहीयेत. करायचं तर दिलदारपणाने करायचं, मैत्री करायची तर उघड करायची, आणि अगदी राजकीय वैमनस्य जरी असलं तरी उघड करायचं. पण आपल्याला पण टरबुजासारखे महाराष्ट्राचे तुकडे तुकडे होऊ द्यायचे नसतील तर यांच्यापासून दूर राहिलेलंच बरं आहे.